श्रीरामपूर एक छोटंसं गाव होतं आणि गावाबाहेरच जंगलात एक आजी एकटीच राहायची. तिचा नवरा वारला होता आणि तिला मूलबाळ काहीच नव्हतं. आजीच्या घरासमोर एक बोराचे झाड होते. आजी रोज बोर बाजारात नेऊन विकत असे आणि आपला गुजारा करत असे. मी ह्या जंगलात राहते, माझं हे घर आहे आणि ह्या बोर विकून मी माझा गुजारा करते. अरे वा, आज तर भरपूर बोर पडली आहेत. हे बाजारात विकले तर भरपूर पैसे मिळतील. बोर घ्या, बोर, गोड गोड बोर. खूप गोड आहेत, ताजी आहेत. अरे वा, आज तर भरपूर कमाई झाली बोरे विकून. आजीला आज भरपूर पैसे मिळाले म्हणून आजी आज खूप खुश होती. माझा दिवस किती चांगला गेला, किती आनंद झाला. आता मी शांतपणे आराम करू शकते. रात्री म्हातारी जेवून आणि लवकर झोपते, कारण तिला सकाळी लवकर उठून बोरे विकायला जायचे होते. अरे बापरे, ही बोरे कोणी चोरली? सगळी बोरे घेऊन गेले आणि ही घाण कोणी केली? देवा रे देवा, हे काय पाहते आहे मी? माझा काहीतरी भ्रम होतो आहे. अरे च्या, आज तर अंगणात एक पण बोर नाही. काल तर भरपूर बोर विकून पैसे मिळाले होते आणि आज तर एक पण बोर दिसत नाही अंगणात. पण बोरे नेमकी गायब कशी होतात रात्रीमधून? आज मी जागून पहारच ठेवते. अरे चा, हा कोल्हा रात्री येऊन बोरे खातो आणि घाण करून माझं नुकसान करतोय. ज्ञान नेहमी कर्माच्या मार्गावर चालणाऱ्याला सापडते. आता एक युक्ती करते. रात्री तावा चुलीवर तापून अंगणात ठेवते. कोल्हा बोरे खायला आला की त्याची शेपूटच भाजून निघल. चांगली अद्दल घडवते त्याला. अरे वा, आज तर लई भारी भारी बोरं खायला मिळून राहिली. आई 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 आई. हा, कशी अद्दल घडली, कोल्याला चांगली शेपूट भाजली. आता परत नाही येणार माझी बोर खायला. या हो कोल्होबा बोर पिकली. या हो कोल्होबा बोर पिकली. नको नको म्हातारी, शेपटी पेटली ग, शेपटी पेटली. पाहिलत ना सर्वांनी कशी कोल्ह्याची खोड मोडली ते. तर कधी कोणाला त्रास देऊ नका, समजले ना? म्हणजे आपल्याला पण कोणी त्रास देणार नाही. मित्रांनो, कशी वाटली लहानशी गोष्ट आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. आणि पुढील गोष्टीसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.